प्रभाग क्रमांक 1 व मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या वतीने भिस्तबाग महाल येथे झेंडावंदन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। सामाजिक एकता आणि सामाजिक एकतेचा संदेश हा संपूर्ण नगर शहराला व नगर जिल्ह्याला जावा याच्यासाठी आपण तिरंगा या ठिकाणी ध्वज इथं आपण उभा करणार आहोत। तो आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून उपलब्ध करणार आहोत अशी मी या ठिकाणी सांगतो। आणि नगर जिल्ह्यातील सार्वजनिक मोठा ध्वज हा भिस्तबाग महाल येथे येणाऱ्या काळात होईल असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी रोजी राज्यघटनेची स्थापना झाली। आपण सर्वजण मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करतो। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 च्या वतीने ऐतिहासिक भिस्तबाग महाल या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत तिरंगा ध्वजाचे अनावरण करण्यात आलं। सामाजिक एकतेचा संदेश संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात जावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली 300 फूट उंचीचा तिरंगा झेंड्याचं अनावरण करण्यात येणार आहे। मूकबधीर विद्यार्थ्यांच्या वतीनं आपल्या सांस्कृतिक कलेचा ठेवा सादर करीत असताना नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान महान असल्याचं प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी केलंय। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या वतीनं ऐतिहासिक भिस्तबाग महाल या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन उत्साहात संपन्न झालं। यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर, प्राध्यापिका विद्या भावले, किरण बारसकर, अरुण आहेर, हरिभक्त परायण, संदीप महाराज खोसे, किसन कसबे, शिवाजी साळवे, विजय भोसले, प्राध्यापक भगवान काटे, गणेश बोरुडे, दीपक गायकवाड, संदीप गोसावी, क्रांती सांबर, अरुण रेपाळे, आशा निंबाळकर, कुमुदनी आमोदकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर भिस्तबाग महाल परिसराचा विकास कामातून कायापालट होणार आहे यासाठी आमदार संग्राम जगताप यांचं सहकार्य लाभलंय। भिस्तबाग महाल हे शहराचे लवकरच पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी झेंडावंदन सुरू केलं असून नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं असल्याची माहिती संपत बारसकर यांनी दिली आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त भिस्तबाग महाल येथे झेंडावंदनचा कार्यक्रम झाला आणि या झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर गीतं तसेच विविध व सामाजिक कार्य जसं मूकबधीर विद्यालय तिथल्या प्राचार्य असतील किंवा संस्था चालिका असतील भावले मॅडम त्यांच्या हस्ते पूजन करून या ठिकाणी आजचं कार्यक्रमाची सुरुवात आहे। आणि मागच्या ऑगस्टमध्ये आपण पहिल्या वेळेस इथं साजरा केला झेंडावंदन, आज 26 जानेवारीला आणि 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन या वर्षातील 3 दिवस आपण हा देशाचा सामाजिक उपक्रम आपण राबवणार आहोत। आणि खऱ्या अर्थाने भिस्तबाग महाल येथे आज आपण पाहतो की अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त या ठिकाणी सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे। मी या ठिकाणी नगर शहरातील व प्रभागातील नागरिकांना एक सांगू इच्छितो की जसा आपला प्रभाग क्रमांक 1 स्वच्छ सुंदर हरित आपण तर करणार आहोतच, पण त्याचप्रमाणे सामाजिक एकता आणि सामाजिक एकतेचा संदेश हा संपूर्ण नगर शहराला व नगर जिल्ह्याला जावा याच्यासाठी आपण तिरंगा या ठिकाणी ध्वज इथं आपण उभा करणार आहोत।
तो आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून उपलब्ध करणार आहोत अशी मी या ठिकाणी सांगतो. आणि नगर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा ध्वज हा भिस्तबाग महाल येथे येणाऱ्या काळात होईल असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. आणि येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवून या भिस्तबाग महाला शेजारी आपण सामाजिक कार्यक्रम राबवणार आहोत. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.